पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा सर्वाधिक तांदूळ पिकवणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे। जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी केळी, हळद, ऊस, मका पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह करतात। मात्र पारंपरिक शेतीला फाटा देत खमारी गावातील एका शेतकऱ्यानं दोडक्याच्या लागवडीतून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधलाय आणि अवघ्या एका एकरात दोडक्याची लागवड करून लाखोंच्या उत्पन्नाची वाट खुली केली आहे। पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। भंडारा तालुक्यातील खमारी हे नदी काठावरचं गाव, शेतीसाठी पोषक वातावरण। मात्र गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि रोगराईचं संकट, त्यामुळे धान, केळी सारख्या पारंपरिक पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यातील बरेच शेतकरी आर्थिक संकटात सापडले। अशा परिस्थितीतही न डगमगता खमारी गावातील शेतकरी मनोज बाबूराव समरीत यांनी 5 वर्षांपूर्वी दोडका लागवडीचा निर्णय घेतला। कृषी विभागाकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या 7 एकरपैकी एका एकरात VNR कंपनीच्या दोडक्याची लागवड केली। शेतीतल्या या नव्या प्रयोगानं दोडका पिकानं त्यांना लाखोंचं उत्पन्न मिळालंय। 7 एकर शेतीमध्ये मी धान लावत आहे 6 हेक्टरमध्ये आणि 1 हेक्टरमध्ये दोडका पीक घेतलेला आहे। खर्च आपल्याला कमीत कमी 40 ते 50 हजार आले आहे आणि उत्पन्न आता 4 ते 5 तोडे झाले आहेत। त्याच्यामध्ये आपल्याला 70 ते 80 हजार रुपये मिळाले आहेत। बाकी अजून आशा आहे आपल्याला 8व्या महिन्यापर्यंत आपल्याला 2 ते 3 लाख रुपयेपर्यंत प्रॉफिट होईल। या दोडक्याच्या पिकासाठी मनोज बाबूराव समरीत यांना एकरी 50,000 रुपयांचा खर्च आलाय। आतापर्यंत झालेल्या 4 तोड्यांमधून खर्च वजा करता त्यांना सुमारे 75,000 रुपयांचा नफा मिळालाय। ऑगस्ट अखेरपर्यंत आणखी तोडण्या होणार असून 1 एकरामधून अंदाजे 3 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे। विशेष म्हणजे जनावरांपासून आणि वन्य प्राण्यांपासून दोडक्याचं संरक्षण करण्यासाठी शेताभोवती जाळी उभारण्यात आली आहे। बांबूंच्या सहाय्यानं वेलींना योग्य आधार देऊन उत्पादन क्षमता वाढवण्यात आली आहे। यांच्याकडून मी शेतीबद्दल थोडी माहिती घेतली दोडक्याबद्दल। त्यांनी सांगितलं मला का अशी लावायची म्हणून। तर त्यांच्याकडून मार्गदर्शनामध्ये मला VNR कंपनीचा दोडका त्यांनी सांगितला। ते माझ्या शेतात आले, त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने लागवड करायची। त्यांच्याबरोबर मीनं पण लावला। माझे 2-3 बाजार झाले। मला अर्धा एकरामध्ये जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये खर्च आला। त्याच्यामधून मला त्या 3-4 बाजारामध्ये 30 ते 35 हजार रुपये उत्पन्न मिळाला। आता 8व्या महिन्यापर्यंत जवळजवळ तो दोडका चालेल। जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपये अजून उत्पन्न होईल त्याच्या। मी त्यांना 2023 पासून भाजीपाला पिकाकडे कसं वळता येईल आणि त्यांना सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं माझ्याकडनं। दोडका पिकाची लागवड करताना सुमारे जून जुलैमध्ये खरीपामध्ये लागवड केली जाते। आता त्यांची लागवड जून महिन्यामध्ये झालेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांना एक भाव भेटत आहे। जवळपास 30 ते 35 रुपये किलोप्रमाणे त्यांना भाव भेटत आहे आणि साधारणतः त्यांचं जवळपास 50 ते 60 हजारापर्यंत त्यांचा दोडका विकून गेलेला आहे। अजून त्यांचं जवळपास 50 ते 60 हजारापर्यंत अजून त्यांचा दोडका चांगला विकू शकतो अशी एक अपेक्षा आहे। आणि जवळपास एक 2 ते 3 महिन्यातलं एक चांगलं क्रॉप आहे आणि एक पर्यायी क्रॉप म्हणून शेतकऱ्यांनी ते लागवड करायला काही हरकत नाही। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात न भटकता मनोज समरीत यांनी शेतीलाच व्यवसाय म्हणून स्वीकारलं। सातत्यपूर्ण परिश्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे 1 एकरामधून सुद्धा चांगले उत्पन्न मिळू शकते हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलंय। त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी दोडक्याच्या लागवडीकडे वळू लागलेत। शेतीतूनही आर्थिक प्रगतीचा मार्ग नक्कीच खुला होऊ शकतो असा विश्वास त्यांनी निर्माण केलाय। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा।